काँग्रेसचे नेते आणि देशाचे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी 22 तारखेला पुणे दौऱ्यावरती येतात आणि पुण्यातल्या एसएसपीएमच्या ग्राउंडवरती राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम जो आहे तो पार पडतोय। आपण पाहतोय की या कार्यक्रमाची तयारी सध्या मैदानावरती जोरदार पद्धतीने सुरू आहे। जर्मन हँगर पेंडॉल जे आहे त्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे। जवळपास 25,000 विद्यार्थी जे आहेत त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील। देशभरामध्ये नीटचा पेपर फुटल्यानंतर काँग्रेसकडून देशभरामध्ये आंदोलनं करण्यात आली। वेगवेगळ्या ठिकाणी राहुल गांधी जे आहे ते त्याच्या राज्यामध्ये जाऊन शैक्षणिक प्रश्न जे आहेत ते मांडतायत आणि तरुणाईच्या निमित्तानं छात्रों की गूंज कार्यक्रमाच्या निमित्तानं तरुणाईशी संवाद साधतायत। एसएसपीएमच्या ग्राउंडवरती फक्त विद्यार्थिनी जे आहेत त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील। जवळपास 25,000 विद्यार्थिनींची बसण्याची व्यवस्था जी आहे त्या पेंडॉलमध्ये केली जाईल। राहुल गांधी पहिल्यांदाच पुण्यामध्ये छात्रों की गूंज कार्यक्रम घेतात। याआधी सुद्धा त्यांचे 3 कार्यक्रम झालेले आहेत। मात्र महाराष्ट्रामधला पहिलाच कार्यक्रम जो आहे तो छात्रों की गूंज हा पुण्यातल्या एसएसपीएमच्या ग्राउंडवरती पार पडतो आणि आपण पाहतोय की राहुल गांधींच्या या छात्रों की गूंज कार्यक्रमाची तयारी जी आहे ती या ठिकाणी जोरदार पद्धतीने सुरू आहे। पेंडॉल या ठिकाणी उभारण्यात येतोय। काल माजी मंत्री सतेज बंटी पाटील यांनी सुद्धा मैदानावरती येऊन इथल्या तयारीचा आढावा जो आहे तो घेतलेला आहे। काँग्रेसकडून जे तयारी केली जाते, मात्र राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर छात्रों की गूंज कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या शैक्षणिक प्रश्नांवरती बोलतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन अजय सोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।